नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजचा व्लॉग आहे अगदी स्पेशल. खूप साऱ्या फिश फ्रायचा, फिश करी, कोळंबी रस्सा, भाकरी असं सगळं बेत होतं. तर कोळंबी रस्सा, फिश फ्राय, रावस फ्राय, सौंदळ फ्राय, बोंबील फ्राय, मांदेली फ्राय असं सगळं मस्त स्पेशल जेवण होतं. तर हे स्पेशल जेवण होतं नणंदबाईंसाठी आणि त्यांच्या मिस्टरांसाठी. तर ही फिश करी आहे. सौंदाळ, रावस आणि मांदेली या सगळ्यांचं मिळून फिश करी बनवली होती. सौंदाळचा जो मी वेगळा रस्सा बनवला नंतर मी एकत्र केला, कारण का दोघांची टेस्ट सेम लागत होती. आणि मस्तपैकी असे सगळे फिश फ्राय करण्यासाठी मॅरिग्नेट केले. तर त्याच्यासाठी अद्रक, लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट मिरची पावडर, मीठ, बस एवढंच सगळं मॅरिग्नेट करून घेतलं. आणि फिश करीसाठी नेहमीचंच वाटण, ओलं खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची हे सगळं वाटून बनवलं होतं. आणि कोळंबीचा रस्सा आणि मच्छीचा रस्सा मस्तपैकी असा स्पेशल तडका देऊन बनवला. आणि हे असे फिश फ्राय करून घेतले. तर मांदेली फ्राय कोण कोण खातं आणि कोणाला मांदेलीसुद्धा फ्राय करून आवडतात नक्की कमेंट करून सांगा. तर जेव्हा पाहुणे येणार असतात ना, तेव्हा असं वेगवेगळ्या 2 तव्यांवर मच्छी फ्राय करायला ठेवावी लागते, कारण का एका तव्यावर लवकर होत नाही. आणि बोंबीलसाठी तर सेपरेट तवाच लागतो, कारण का बोंबील लवकर होतात, शिजतात आणि ते चिटकतातसुद्धा कधीकधी. पण ते जर ताजे असतील ना, तर त्यांना कितीही कसंही फ्राय करा ते मस्त फ्राय होतात. आणि रवा असेल ना त्याला, तर अजून कुरकुरीत आणि सुटसुटीत फ्राय होतात, तव्यालासुद्धा चिटकत नाही. आणि मांदेलीसुद्धा फ्राय खूप छान लागतात. आणि सौंदळसुद्धा फ्राय केले होते, त्यांचं डोक्याकडचा भागसुद्धा फ्राय केला होता. तर तुम्हाला ही अशी आमची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.